जळगावात कायदा सुव्यवस्था ढासळलेली पाहायला मिळते असा आरोप खडसे यांनी केलेला आहे। सरपंचही सुरक्षित राहिलेले नाहीत असं खडसेंनी म्हटलेलं आहे। राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं देखील वक्तव्य खडसे यांच्याकडून करण्यात आले। त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना न्याय काय मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे। कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचाचा या ठिकाणी निर्गुण हत्या झाली। सरपंचाच्या या राज्यामध्ये हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाही आहे, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे। धरणगावमध्येही परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला आणि त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे, राज्यामध्ये निर्माण झालेले आहे। माझ्याकडे जी घटना घडली आमच्या संदर्भामध्ये अद्याप पावेतो पोलिसांना 3 आठवडे झाले, पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीये। म्हणजे हेतुपुरस्सर पोलीस खातं याच्यामध्ये हे प्रकरणाच्या संदर्भामध्ये हलगर्जी करताय। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे?